नमस्कार. आपण ऐकत आहोत कथा समांतर. लेखक सुहास शिरवाळकर. भाग 14. सादर करते मनीषा स्टॉक. मागील भागात आपण पाहिले की मधुमालिनीच्या नवऱ्याचा खून होतो आणि त्या खुनाच्या आरोपाखाली कुमार महाजनला पोलीस घेऊन जातात आणि अखेर न्यायालयाचा निकाल लागतो आणि कुमार महाजनची निर्दोष सुटका होते. आणि आता पुढे मधुमालिनीची त्या संध्याकाळची भेट. तेव्हापासून आश्चर्यकारक घटनांच्या या मालिकेला सुरुवात झाली. 3 आठवड्यांच्या छोट्या कालावधीत माझं जग उलटपालट झालं. एकदा मुंबईला गेलो. चाळीतच राहून कुठेतरी नोकरीसाठी प्रयत्न करावेत असा विचार होता. पण चाळीत 2 दिवस राहणं सुद्धा मला मुश्किल होऊन गेलं. आसपासच्या लोकांच्या कुतूहलपूर्ण संशयी नजरा, त्यांचा घृणात्मक अबोला यानं नको नको होऊन गेलं होतं. त्यातच मनातली ही भावना जाईना की कोणत्याही गैरसमजानं का होईना निमा आणि संजूनं याच खोल्यांमध्ये आत्महत्या केली आहे. शेवटी मालकाला भेटलो आणि जागा सोडतो म्हणून सांगितलं. मालक खुश होता. स्वतःहून त्यानं 8,000 रुपये देऊ केले. मी मागितले सुद्धा नव्हते, पण तो देतो म्हटल्यावर मी नाकारले सुद्धा नाहीत. एकटाच होतो. राहण्याचा काही प्रॉब्लेमच वाटत नव्हता, पण पुन्हा नोकरी मिळेपर्यंत पैशांची आवश्यकता भासणार होती. माझा आणि निमाचा PF सेव्हिंग अकाउंट सगळं निस्तरलं. वाबगावकरला शेवटचं भेटावं म्हणून मी कंपनीत गेलो. इतर कोणाशी बोलण्याची इच्छाच नव्हती, पण मी आता कंपनीत नाही म्हटल्यावर स्टाफ सहानुभूती दाखवायला माझ्याभोवती सर्व गोळा झाले. एका प्रसिद्ध खुनी व्यभिचारी माणसाशी आमची ही ओळख आहे एवढंच ते. फार वाईट झालं. कंपनीनं असा निर्णय घ्यायला नको होता वगैरे वगैरे. आणि शहा म्हणाला, मॅनेजमेंट वॉन्टेड टू कंटिन्यू युअर सर्व्हिसेस बट द स्टाफ फोर्स टू टर्मिनेट यू. देन व्हॉट कॅन द मॅनेजमेंट डू. एक जात हरामखोर सालेत सगळे. अर्थात मी कोणाला काहीच विचारायला आलो नव्हतो. मला फक्त वाबगावकरला भेटायचं होतं. उदार मनानं शहानं त्याला माझ्याबरोबर पाठवलेला होता. बाहेर पडल्या पडल्या त्याच्या दाबून ठेवलेल्या रागाचा स्फोट झाला. डॅम्बेस, बदमाश झाले. यांना मी तेव्हा कळवळून सांगत होतो की महाजन हा चांगला माणूस आहे, तो त्यातला नाही. तो परिस्थितीचा शिकार झाला आहे. त्याला काढू नका, एक संधी द्या. तर मॅनेजमेंट सकट सगळा स्टाफ माझ्यावर तुटून पडला होता आणि आता मारे वाईट झालं म्हणून लांब चेहरे करून नक्राशू ढाळतायत. काय म्हणावं याला. वाबगावकरला सलग इतकी वाक्य बोलताना मी त्यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. म्हणजे त्याचा खरोखरच संताप झाला होता. त्याला शांत करण्यासाठी मी म्हटलं, जाऊ दे वाबगावकर, तू इतकं मनाला लावून घेऊ नकोस. जग असंच असतं. क्रूरपणा करून धोक्याबाहेर राहता येत असेल तर जग ती संधी कधीच सोडत नाही. राणीच्या बागेत पोरांचा आधार घेऊन मोठी माणसं पिंजऱ्यातल्या सिंहाला डिवसतात, त्याला खडे मारतात, डरकावून दाखवतात. त्यातलाच प्रकार हा. मीही परिस्थितीच्या पिंजऱ्यात अडकलेलो नाही का. पलीकडच्या कोपऱ्यावर एक इराणी रेस्टॉरंट होतं. तिथे आम्ही जाऊन बसलो. तो दबक्या पण संतप्त आवाजात म्हणाला, तुला खरं सांगतो कुमार, मागे माझ्या पाश आहेत. नसते तर नोकरीवर ताडकन लाथ मारून मीही तुझ्याच बरोबर बाहेर पडलो असतो. तसलं काही मनातही आणू नकोस वाबगावकर. प्रत्येकाला प्रत्येकाचं आयुष्य जगायचंच असतं. दुसऱ्याचं नशीब तिसऱ्याला उपयोगी पडतच नसतं. खरंय, तो उसासत म्हणाला. ज्याचं त्याचं नशीब ज्याच्या त्याच्याजवळ. तुझ्या नशिबात काय लिहिलं आहे तेच कळत नाही कुमार. तुला अटक केल्याची बातमी पेपरात आली तेव्हाच मी स्वामींकडे गेलो होतो. त्यांनाही विचारलं, पण ते तुझ्याबद्दल काहीच सांगत नाही. तुला तो चक्रपाणी भेटला असता तर त्याच्याकडून हे सगळं कळलं असतं. हे आणि तुला आधीच समजलं असतं. काहीतरी सावधगिरी बाळगून ते टाळताही आलं असतं. सोन्यासारख्या संसाराचं आणि उभ्या आयुष्याचं ऐन तारुण्यात असं वाटोळ तरी झालं नसतं. यावर मी आणखी काय बोलणार. सगळं आधी कळूनही मला ते टाळताच आलेलं नाही. हे त्याला कसं सांगणार. नुसते हात उडवून गप्प बसलो. आता काय करायचं ठरवलं आहेस तू कुमार. मी त्याला मुंबईची जागा वगैरे विकून टाकल्याचं सांगितलं. एक टेबल खुर्ची, पलंग नी एक कपाट शेजारी ब्रह्म्यांकडे ठेवलं होतं. माझी आठवण म्हणून ते घरी नेतो म्हणाले.
वापगावकर आता रडकुंडीला आला. कुमार, तू कुठे जाणार आहेस? बघू, अजून तसं काही ठरवलेलं नाही. माझ्या घरी राहा म्हटलं असतं रे, पण हिला ते मान्य नाही. नको नको, माझ्यासाठी तुझ्या घराची शांती ढळावी. हे मला बिलकुल आवडणार नाही वापगावकर. मी एकटा आहे, जाईन कुठेतरी. हे बघ, तू असं करतोस का? बोल. पुण्यात येरवड्याच्या पुढे वाघोलीच्या थोडं अलीकडे माझ्या मेवण्याच्या लांबच्या नात्यातल्या एका माणसाचा फर्निचरचा मोठा कारखाना आहे. तो इंटेरियर डेकोरेटर म्हणूनही काम करतो. कंपनी थोडी छोटी आहे, पण माणूस चांगला आहे. दिलीप कुलकर्णी. त्याला एक चांगला माणूस म्हणून नेमायचा आहे. सगळं व्यवस्थापन पाहू शकेल असा तू जातोस. सांग, जातोस का? पगार किती मिळेल ते काही सांगता येत नाही, पण हो, जातो. नाहीतरी रिकामं बसून राहण्यापेक्षा हे बरं ना. मी चिठ्ठी देतो. मागे मेवण्याला मी सविस्तर पत्र लिहून ठेवलं आहे. तुझा विचार कळला नव्हता म्हणून मी काहीच कळवलं नव्हतं. पण तुझी राहण्या जेवणाची सारी व्यवस्था हा कुलकर्णी करेल. मी पत्ता देतो. डायरेक्ट येरवड्यातच जातो. कृतज्ञतेनं माझं हृदय भरून आलं. खरंच या दिवसात कोण कोणासाठी इतकं करतं? त्यातून ज्याच्यासाठी हे करायचं तो असा साऱ्या देशात बदनाम झालेला. वापगावकरनं एक कागद मिळवला. लगेच घाईघाईनं चिठ्ठी लिहायला घेतली. तीवर कुलकर्णींचा पत्ता लिहिला. मग मला एकदम काहीतरी स्ट्राईक झालं. येरवडा म्हणजे बर्न गार्डनवरून पलीकडे गेलो की लागतो तोच ना रे? हो हो, गुंजन टॉकीज त्याच भागात आहे ना? होय, पण नक्की येरवड्यात कुठे आहे ते माहिती नाही. नाही, खून म्हणून विचारलं तर आता काय सांगू. पन्हाळा सोडण्याच्या आधीच्या दिवशी मधुमालिनी मला शब्द दिल्याप्रमाणे भेटायला आली होती. ती आली हेच नवल निधाडस होतं. सगळ्या प्रकरणात ती बदनाम झालेली सुंदर तरुणी होती आणि उजळ माथ्यानं ती मला परत भेटायला आली होती. म्हणाले, कुमार, झालं त्यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही. त्यांनी आत्महत्याच केली होती. याबद्दल माझी खात्री झाली आहे आणि त्याबद्दल मला वाईटही वाटत नाही. कारण हा माणूस इतके दिवस कशासाठी जगला तेच मला कळलेलं नाही. तो स्वतःहून मेला हे ठीकच झालं. नाहीतर एक दिवस त्याचं जगणं मलाही असह्य झालं असतं. तिच्या बोलण्यातून ध्वनीत होणारा अर्थ लक्षातच येताच मी शहारलो. मधू, काय बोलतेस हे? माझ्याजवळ खरं बोलण्याचं धाडस आहे. इतर स्त्रियांमध्ये ते नसतं. त्या पार्श्वभूमीवर माझं बोलणं केव्हाही लोकांना कठोर, हृदयशून्य वाटतं. असो, ह्यांच्या मृत्यूबद्दल जितक्या स्पष्टपणे सांगितलं तितक्याच मोकळेपणानं मला हेही सांगायला हवं. तुमचा सहवास मला आवडला. तुमची पत्नी मेली याचं मला खरंच दुःख नाही. तिच्या मरणाला आपण कारणीभूत झालो याची मात्र खंत आहे. आज माझं सांगणं आहे, तुम्ही पुण्याला या. माझ्याकडे माझे पती म्हणून राहा. सगळं दुकान, घर, संपत्ती यांनी लग्नाच्या वेळी माझ्या नावे केलं आहे. आपण सुखात नवा संसार थाटू कुमार. पुण्याचा पत्ता देऊन निघून गेल्यावर मी तिच्या म्हणण्याचा बराच विचार केला. चक्रपाणीची डायरी फॉलो केली. संबंध संपत नव्हते, पण तरी मी ठरवून टाकलं. मधुमालिनीच्या सौंदर्याचं आपल्याला कितीही आकर्षण वाटलं तरीही ही बाई आपल्याला पत्नी म्हणून झेपणार नाही. या अफाट बाईचं आपण पुन्हा तोंडही पाहायचं नाही. हिचं काय सांगता येतं? आज आपल्यापाशी संबंध आल्यावर हिला नवऱ्याचं जगणं असह्य झालं तर? उद्या आणखी कोणी आवडला तर? अर्थात मधू बोलताना वाटली तेवढी क्रूर नि धाडसी नाही, हे मलाही माहीत होतं. मी तिच्या सहवासात तिला फार जवळून पाहिलं होतं आणि ओळखलं सुद्धा होतं. पण नकोच ते, असा निर्णय घेतला आणि वापगावकरनं नोकरी आणली ती येरवडा आणि वाघोलीच्या मधल्या भागातली. मधूचं दुकान आणि राहण्याचं घर येरवड्यालाच, गुंजन टॉकीज जवळ. वापगावकरला हे आता कसं सांगायचं? फर्निचर बनवणारी आणि इंटेरियर डेकोरेशन करणारी छोटी कंपनी आणि तिचा मालक ब्राह्मण या दोन गोष्टींनी माझी दिशाभूल झाली. वापगावकर ॲक्च्युली पत्ता सांगायला चुकला होता. तो या भागात कधी आलेला नसल्याने असेल कदाचित, पण त्यानं माझी अशी समजूत करून दिली होती की येरवडा किंवा वाघोलीपासून दिलीप कुलकर्णींचा हा कारखाना 5-6 मिनिटांच्या अंतरावर असणार, सहज पायी जाण्यासारखा.
पण तसं नव्हतं. पुणे स्टेशनवरच्या पोलीस चौकीत मी पत्ता दाखवून चौकशी केली. तेव्हा मला कळलं की वाघोली गाव महिलांच्या आकड्यात पुढे राहतं. दिलखुश इंडस्ट्रीज हा कारखाना नव्यानं डेव्हलप होणाऱ्या नगर रोड इंडस्ट्रीयल एरियात येतो. विजय पोकर्णा नावाच्या कोणा एका माणसानं निरनिराळ्या गुलाबांच्या फुलांची बाग तयार केली आहे. तिथे डाव्या हाताला वळून अर्धा मैल आत गेलं की दिलखुश हा एरिया आहे. बसनं गेलो. जाताना बंड गार्डनपाशी बस वळल्यापासूनच माझ्या छातीत धडधडायला लागलं. आता येरवडा. याच विभागात कुठेतरी गुंजन टॉकीज आहे. दिसली. नकळत मनानं त्या जागेची नोंद करून घेतली. नर्सरीच्या स्टॉपला उतरलो. अलीकडच्या कॉर्नरलाच दिलखुश इंडस्ट्रीजची बाण असलेली पाटी दिसली. मी चालत राहिलो की आत कुठेतरी छोट्या कच्च्या बांधकामाच्या जागी पुन्हा दिलखुशची पाटी दिसणार. तर सगळं कल्पनेपलीकडेच. 100x100चा एक मोठा चौकोन दिलखुशच्या कंपनीनं व्यापलेला. आत भरपूर लाकूड इस्ततः पडलेलं आणि मागे 2 मजली मोठी इमारत, शेड्स असा पसारा. चक्रपाणीच्या शोधात कसाऱ्याला आम्ही मलबार वुड्सचा पत्ता शोधत गेलो होतो त्याचीच आठवण झाली. हा पसारा पाहून इतका वेळ जो डेड कॉन्फिडन्स होता तो एकदम खल्लास झाला. इथे आपल्याला नोकरी कशी मिळणार? एकच आशा, चक्रपाणीला अशा वुड्सची संबंधितच नोकरी मिळाली होती. म्हणून मी आत पाऊल टाकण्याचं धाडस केलं. नाहीतर गेटपासूनच माघारी गेलो असतो मी. गेटवर दिलीप कुलकर्णीची चौकशी केली. गेटकीपरनं मला समोरच्या पोर्चमध्ये काउंटरवर बसणाऱ्या देवधरबाईंकडे जायला सांगितलं. इमारतीला 3-4 पायऱ्या होत्या. पायऱ्यांसमोर एक कार उभी होती. पायऱ्यांवरून आत गेलं की डाव्या हाताला रिसेप्शन काउंटर होतं. काउंटरला बसलेली एक घाऱ्या डोळ्यांची बाई फोनवर कोणाशी तरी बोलत होती. त्यातच माझ्याकडे पाहून तिनं हसून मान डोलावली. मी खुणेनेच तिला होऊ दे, मी थांबतो असं सांगितलं. येस. फोनवरचं संभाषण होताच तिनं हसऱ्या चेहऱ्यानं मला विचारलं, मला मिस्टर दिलीप कुलकर्णींना भेटायचं आहे. कोणत्या संदर्भात? ते तुम्हाला कसं सांगता येईल? मग तुम्हालाच भेटलो नसतो का मी? माझा प्रश्न थोडासा उर्मटपणाकडे झुकणारा होता, पण ती रागावली नाही. गैरसमज करून घेऊ नका, पण तुमचं काम असेल त्यानुसार मी तुम्हाला योग्य तो माणूस सुचवते म्हणून तिनं सांगितलं. मला त्यांनाच भेटायला हवं. आहेत का ते? हो आहेत. तुम्ही अपॉइंटमेंट घेतली आहे का? नाही. ओके, ठीक आहे. काय नाव तुमचं? कुमार महाजन. क्षणभर विचारात पडल्याप्रमाणे ती माझ्याकडे पाहत राहिली. तिला हे नाव कुठेतरी स्ट्राईक झालं असावं. ती माझ्याकडे तसं का पाहते हे लक्षात आल्याने मी अस्वस्थ झालो. इकडे तिकडे पाहत राहिलो, पण तिनं जास्त खोलात शिरणारे प्रश्न न विचारता इंटरनल फोनचे नंबर्स फिरवले. गुड नून सर, मुलायम आवाजात ती माउथ पीसमध्ये म्हणाली. मिस्टर कुमार महाजन वॉन्ट्स टू मीट यू. कॅन आय? जस्ट अ मोमेंट सर, आय विल आस्क हिम. तिनं माउथपीसवर आपला गोरा गोरा हात दाबून धरीत मला विचारलं. आपण बॉम्बेहून आलात का? होय, मला वाबगावकरांनी पाठवलेलं आहे. तिनं ती माहिती फोनवरून रिलीज केली. मग फोन डिस्कनेक्ट करून म्हणाली, वरच्या मजल्यावर साहेबांचं ऑफिस आहे. जाऊ शकाल का तुम्ही? का बरोबर देऊ कोणीतरी? नको, सापडेल मला. धन्यवाद. तिचे आभार मानून मी वर गेलो. दिलीप कुलकर्णींची ऑफिसची खोली अर्थातच वेल डेकोरेटेड असणार याची मला खात्री होती, पण ती एअर कंडिशन साऊंड प्रूफ होती. आत जाताना माझ्या मनावर बरंच दडपण आलं होतं. नावावरून माझी कल्पना अशी होती की दिलीप कुलकर्णी म्हणजे 25-30चा तरुण असेल, पण समोरचा माणूस 45चा होता. व्यक्तिमत्व एकदा डॉमिनेटिंग होतं. सोनेरी फ्रेमच्या चष्म्यानं त्याच्या रुबाबदारपणात आणखी भर घातली होती. गुड नून सर. गुड नून मिस्टर महाजन, या. दिलखुलास हसत त्यानं मला समोरच्या खुर्चीत बसायला सांगितलं. मी जरा संकोचूनच बसलो. मध्यंतरी वाबगावकरनं तुमच्या संदर्भात पत्र लिहिलं होतं मला. त्यानं चिठ्ठी दिली आहे. मी वरच्या खिशातली चिठ्ठी काढून त्याच्यासमोर ठेवली. त्यानं ती वरवर चाळली. मग कंपनीची कामाची माहिती द्यावी अशा स्वरूपात म्हणाला. त्याचं काय आहे, आम्ही दोघं पार्टनर आहोत, मी आणि खुशाल शेठ दोशी.
माझ्या नावातला दिल आणि त्याच्या नावातला खुश अशी मिळून दिलखुश तयार झाली आहे. सध्या आमचं काम प्रचंड प्रमाणावर वाढलं आहे. मी फर्निचर डिपार्टमेंटमध्ये सांभाळतो. खुशाल इंटेरियर डिपार्टमेंट पाहतो. पण व्याप इतका प्रचंड होऊन बसला की ऑफिस सांभाळावं की वर्कशॉप पाहावं का आउटडोअरला जावं असं झालं आहे. त्यामुळे आम्हाला एक माणूस अजून हवा आहे. तो यातलं काहीतरी एक्झिक्युटिव्ह लेवलवर सांभाळू शकेल. मी नुसता मान डोलावत हसलो. बाकी काही प्रतिक्रिया व्यक्त करणं जरा अवघड होतं. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही यातली कोणती जबाबदारी उचलू शकाल? त्याचं बोलणंच एकंदर अशा पद्धतीतलं होतं की समोरच्या माणसाची खात्री व्हावी. ही नोकरी आपल्याला मिळालीच आहे. माझ्यावरही तोच परिणाम झाल्यामुळे आत्मविश्वास वाढला होता. सर, माझा अजून कार्पेंटरी वा डेकोरेशनशी संबंध आलेला नाही. ऑफिस मात्र मी एकटा सांभाळू शकेन. ओके, हरकत नाही. माझी तीच अपेक्षा होती. तुम्ही ऑफिस सांभाळलं तर मी आणि कुशाल सेठ आपापल्या कामांना मोकळे राहू. पेपरला तुमची ॲड आली होती. नाही, ते आमच्या धोरणात बसत नाही. कोणतंही पोस्टिंग करताना आम्ही कोणाच्या तरी ओळखीनंच माणूस निवडतो. म्हणजे माणूस चांगला खात्रीशीर मिळतो. त्याच्याबद्दल हे जे काही बरं वाईट असेल ते आधीच समजतं. मी चमकून कुलकर्णीकडे पाहिलं. त्याच्या हास्यात कोणताही बदल मला जाणवला नाही. सर, याचा अर्थ माझ्याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला कळलीच असेल. होय, वाबगावकरांना कळवली होती मला. तरी तुम्ही महाजन, हे बघा, यावर माझं आणि पार्टनरचं बोलणं झालेलं आहे. मगच आम्ही वाबगावकरला काय ते कळवलं आहे. तुमची केस पाहता खून तुम्ही खरंच केलाच नव्हता अशी आमची खात्री झाली आहे. आणि क्षणभर आपण गृहीत धरू की जर खून तुम्ही केला होता पण तो काही कारणानं तुमच्या हातून झाला असेल, इट डझंट मीन यू आर किल क्रेझी. तसं असेल तर तुम्हाला एक संधी मिळायलाच हवी. समजा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला नोकरी नाकारण्यात आली तर तुमचं जगण्याचं साधन काय? पुन्हा माणसाला गुन्हेगारीकडे वळायला प्रवृत्त करायचं का? तुम्हीच सांगा. दिलीप कुलकर्णी त्या क्षणी मला अक्षरशः देवासारखा वाटला. मी त्याच्या उदार धोरणाची मुक्तपणे स्तुती केली. आश्वासन दिलं. यू नीड नॉट वरी सर. तुम्ही म्हणाल त्याची शपथ घेऊन सांगतो, मी तो खून केलेला नाही. त्या केसमध्ये माझी चूक असेल तर इतकीच होती की पिंपळकरच्या बायकोनं मला जाळ्यात ओढलं. त्यातून वेळीच मी बाहेर पडू शकलो नाही. पण परमेश्वरानं माझ्या त्या एकमेव अपराधाची मला जालिम सजा दिली आहे. माझी पत्नी आणि मुलगा आता या जगात नाहीत. कुलकर्णींनं दाखवलेल्या सहानुभूतीनं आणि नीमा संजूच्या आठवणीनं माझे डोळे पाणावले. स्वर जरा कातर झाला. लिव्ह इट महाजन, तो समजूतदारपणे म्हणाला. तुम्ही विचारलं म्हणून मी ती ओळख दिली. अन्यथा मी त्याबद्दल काही बोलणार नव्हतो. विसरून जा तुम्ही. भूतकाळात घडलेल्या चुका दुरुस्त करणं माणसाच्या हातात नसतं. भविष्यात त्या पुन्हा होऊ नयेत याची काळजी तेवढी आपण घेऊ शकतो. ॲम आय राईट? येस सर. तेवढ्यात कॉफी आली. कुलकर्णींनं आग्रहपूर्वक मला कॉफी प्यायला लावली. आत्ता बोला महाजन, कामावर येताय ना मग? जरूर सर. पगाराच्या अपेक्षा काय आहेत तुमच्या? आधी होत्या सर, पण आता मी काहीच बोलत नाही. तुम्ही द्याल तो पगार मी घेईल. आम्ही तुम्हाला दरमहा 1500 देऊ. तुमच्या एवढ्या अपेक्षा नसणार हे मला माहिती आहे. पण काम किती आहे याची तुम्हालाही कल्पना नाही. काम ट्रिमेंडस आहे कुमार. तुम्हाला तास मोजता येणार नाहीत. येस सर, मला मान्य आहे. 3 महिने तुम्ही माझ्या आणि खुशाल शेठच्या देखरेखीखाली काम समजावून घ्या. समाधानकारक वाटलं तर पुढचे 3 महिने तुमच्यावर जबाबदारी टाकता येईल. ती यशस्वीपणे पार पाडली तर 6 महिन्यांनी तुम्ही परमनंट व्हाल. तुम्हाला टोटल पे 2500 मिळेल. मग मी अत्यानंदानं मान डोलावली. येस सर, थँक्यू सर. कुमार महाजनला आता नवीन ठिकाणी नोकरी मिळाली. आता बघूया पुढे काय घडतं ते. धन्यवाद.